अरे थांबा, थांबा 2 मिनिटं घेतो फक्त तुमचे जास्त घेत नाही. मला माहीत आहे मी तुमच्यासमोर आहे नवीन आहे. माझा चेहरासुद्धा नवीन आहे, आवाजसुद्धा नवीन आहे. तुम्ही मला पसंत पण नाही करत हे सुद्धा मला माहीत आहे. तरीसुद्धा मी तुमच्यासमोर का येत आहे? याचा कोणी प्रश्न विचारला मला? नाही ना? तरी पण मी सांगतो तुम्ही विचारू की नका विचारू. मी एक फर्स्ट इयरमधला मुलगा आहे. सध्या माझी वय 19-20 आहे. तरीसुद्धा मला याचा प्रश्न पडत आहे, यार आपण लाईफमध्ये करत काय आहे? लहानपणी जे स्वप्न बघत होतो पोलीस वगैरे व्हायचे ते आता कुठं गेले हे समजत नाही आहे. कारण कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे खूप. अभ्यास करत अभ्यासामधलं लक्ष नाही. पैसा पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. तर पैसा कुठून येणार हे सुद्धा माहीत नाही. घरचे कुठलं खाऊ घालणार हे आपल्याला माहीत आहे काय? नाही ना. घरचे तर आपल्याला खाऊ घालणारच. पण आपल्या मनावर काय चालू आहे हे आपल्यालाच माहीत असते ना. तुम्हीसुद्धा फर्स्ट इयर वगैरे तुमची वय जे काही असणार 19-20च्या आसपास त्याच्या कमीपेक्षा त्याचे कमी किंवा त्याच्या जास्त. आय नो तुम्हाला पण हा प्रश्न येतच असेल, यार आपण करत काय? घरच्यांना कशी मदत करावी? घरच्याच भरोश्यावर खाणार का आपण? माझ्या वयाची काही काही मुलं जे आहेत ते पुण्याला वगैरे जातात कामासाठी. पण त्यांनासुद्धा माहीत आहे तिथं पण काही एवढं आसान थोडी आहे प्रत्येक गोष्ट. पैसा कमवायसाठी काही नाही करावंच लागते. आणि हां, मी तुम्हाला हे नाही म्हणत आहे मला सपोर्ट वगैरे करा, मी व्हिडिओ वगैरे बनवत आहे. मला काहीच नाही पाहिजे तुमचं. मला फक्त तुमचं एक ते जाऊ द्या आता मी म्हटलं सपोर्ट वगैरे नका करू. ते नसलं चालतं. फक्त तुम्ही व्हिडिओ बघा माझा नेमकं मी काय बोलत आहे. तर एखादा मराठी माणूस जाऊ द्या यार. मला काही त्याचं बोलायचं नाही. तुम्ही ऑनली व्हिडिओ बघा. मी काय सांगत आहे. मला हेच सांगायचं आहे की सध्याची जी परिस्थिती आहे माझ्या वयाचे जे मुलं आहेत वगैरे ते बिचारे घरी बसले करिअरचा विचार करत आहे काय करा लाईफमध्ये हे सुचत नाही त्यांना. मलासुद्धा सुचत नव्हतं. शेवटी मी म्हटलं यार काय करा. शेवटी इंस्टाग्राम वगैरे बघत होतो खूप असे व्हिडिओ बनवतात. मी म्हटलं आपण ट्राय करून बघू. काय होते काय नाही हे करून तर बघू आपण. लोकं हसणार काय बोलणार ते बोलणार. ते मला काही घेणं-देणं नाही त्याचं. पण एक वेळा ट्राय करायला काय जाते आपलं. आणि ते ट्राय सर्व मी काय करत आहे मला पण समजत नाही. आय नो तुम्ही मला सपोर्ट करणार की नाही करणार हे सुद्धा मला माहीत नाही. पण मी व्हिडिओ टाकत आहे. पहिला व्हिडिओ आहे माझा. मला माहीत नाही व्हायरल होणार की नाही होणार. मी काय बोलत आहे हे सुद्धा मला माहीत नाही. त्यामुळे काही चुकलं असेल तर मलाच तुम्ही माफ करजा. एक लहान भाऊ म्हणून तुम्ही काही पण. आणि ह्या पुशअप किती मारल्या ते नक्की सांगा कमेंटमध्ये. म्हणजे मी पुशअप मारल्या मला पण अशा 41 मारल्या मी मोजल्या. पण तुम्हाला काही डाऊट असेल तर किती मारला काय मारला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हां जर तुम्हाला बोर केलं असेल काही बोललो असेल तर आय एम रिअली सॉरी. मला माफ करा त्याबद्दल. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. नाही आवडला असेल तरी पण सॉरी. आणि आवडला असेल तर थँक्स. तर तुमचं असंच प्रेम राहू दे. तुम्ही प्रेम करा. पण मुलीवर नका करू. मुली तर धोका देतात. आपल्या मराठी माणसं केलं चालतं. एखादा मराठी माणूस जर पुढे जात असेल तर त्याच्यावर करा. असं नाही की क्रिएटर मोठं झालं तर तुम्हाला विसरून जाणार. म्हणजे मी तर काही क्रिएटर नाही सध्या की तुम्हाला विसरून वगैरे जाणार. मला तर हे सुचत नाही मी काय बोलत आहे. मी जे आलं ते मनात बोलत आहे त्यासाठी सॉरी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी सर्वांचं धन्यवाद वगैरे. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. जर व्हिडिओला सपोर्ट भेटणार तर मी नेक्स्ट व्हिडिओ काढणार. तुमचं